युजर्सना तुमची सर्व्हिस फ्री द्या. अल्टिमेटली ते तुम्हाला यूज टू होतील आणि तुम्हाला अल्टिमेटली बिझनेस देतील. या भरवशामध्ये बिझनेस तयार होत नाही. तुमचा फ्री युसेजने तुमचा अवेअरनेस वाढू शकेल. तुम्ही मार्केटमध्ये सेन्सेशन तयार करू शकाल, पण तुम्ही रेव्हेन्यू आणि कॅश जनरेट करू शकणार नाही. त्यामुळे त्या अवेअरनेसला तुम्ही कसं रेव्हेन्यूमध्ये कन्व्हर्ट करताय. तुमचं फ्री नंतर फ्रीमियम म्हणजे जे तुमचं प्रीमियम प्रॉडक्ट आहे ते विकत घेत आहेत की नाही, 10% घेत आहेत, 15% घेत आहेत, 20% घेत आहेत, हे कॅल्क्युलेशन बरोबर बसतं आहे की नाही. आणि 100 लोकांना फ्री दिल्यानंतर किती तुमच्याकडे पेड कस्टमर येत आहेत, त्यांचा रेव्हेन्यू काय येतो आहे आणि फ्री कस्टमर आणण्यासाठी जो तुम्हाला मार्केटिंगचा पैसा लागतो तो या 10% 20% कस्टमर जो रेव्हेन्यू देत आहे त्याच्यातनं तो बसतो आहे की नाही. म्हणजेच अर्थात कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट त्याच्यामध्ये बसते आहे की नाही. हे गणित बसलं नाही तर तुम्ही फ्री देऊन स्वतःची फसवणूक करताय. तुम्हाला असं वाटतं की आपण खूप काहीतरी मोठं करतोय आणि बऱ्याच कंपन्यांनी केलं फ्री देऊन, तर आपण पण करू शकतो. अशा प्रकारे बिझनेस घडणं अत्यंत गरजेचं नाही. तुमच्याकडे $1 बिलियन फंडिंग असेल तर ऑल द बेस्ट तुम्ही करा. परंतु साधारणपणे मराठी उद्योजकाकडे तेवढं फंडिंग नसतं. अशा वेळी आपल्याला एक्झॅक्टली फ्री देऊनसुद्धा कसा कस्टमर कन्व्हर्ट होतो आहे, त्याचं कन्व्हर्जन काय आहे, हे जोपर्यंत कॅल्क्युलेशन समजत नाही आहे तोपर्यंत आपण बिझनेस स्केल करू शकत नाही.